सावलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलास तू. तुला काय वाटलं मी सोडेन तुला? हा, पुण्यातनं पळून आलास इकडे, पोलिसांच्या ताब्यात देईन असं वाटलं काय मी तुला? तुम्ही तसं करू शकत नाही, कारण तुमची 1760 लपडी मला माहिती आहेत. लक्षात आहे ना राजकुमार साहेब? गोंधुडा सदाशिव, कशाला विसरीन तुला? सगळं तर तुला माहितीये. ₹1,00,000 कधी देणार ते सांग. ते तुम्ही मोठं काम देणार होतात म्हणला होतात ना फोनवर, ते झालं की देऊन टाकतो साहेब. मोठ्या कामामधनं वलटे करायचे. ओले मध्ये आले टोपी. तुला तर सगळं माहितीये. आपली 1760 लपडी सदू कडक दिसते. कामासाठीच तर तुला बोलवलेलं ना मी. हे लोकांना सापडणार नाही, पण नागडा जरी धावलास ना तरी मी शोधून काढीन. कळलं काय? माझं काम करणार की नाही तेवढं सांग. नाही जमणार साहेब. मी अंडरग्राऊंड आहे ना, बारीक नजर आहे माझ्यावर. मी कुठे दिसलो ना तर पोलीस उचलून नेते. नाही जमणार साहेब, नाही जमणार. काय निगेटिव्ह निगेटिव्ह इज नॉट गुड फॉर हेल्थ. बसा खाली, बसा खाली, बसा. वाह, काय मस्त दिवस गेला ना आजचा. डार्लिंग तुला खरं सांगू का, सुरुवातीला ना मला थोडं टेन्शन आलं होतं, पण तू तर कमालच केलीस ग. खरंच यार, मानलं तर पाहिजे तुला. म्हणजे आजचं रीडिंग तू खूप कमाल केलंस, मस्त वाचलंस तू. आणि मला खरं सांग, तुला पण भारी वाटलं ना रीडिंग झाल्यावर? हो मॅडम. काय, मी काहीतरी विचारतोय तुला. आणि प्लीज हा, तू ना शांत बसू नकोस. मला कस तरी होतं. बोलत राहा, बोलत राहा. काय झालंय? कुठे काय, काहीच नाही. हे बघ, खोटं नाही बोलायचं माझ्याशी. काहीतरी झालंय हे कळलंय मला. काय झालंय? कसला विचार करतेस तू एवढा? अरे काही नाही. मी ना खूप विचार केला सगळ्या गोष्टींचा, आणि मला असं कुठेतरी वाटतंय की घरातल्यांना माझा निर्णय फार पटलेला दिसत नाहीये. कसला निर्णय? अच्छा, ओके, गाणं सोडण्याचा का? हो, आणि सोहम तुला पण तितका आवडलेला दिसत नाहीये.